तर नमस्कार मंडळी, मला माहीत आहे की तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ बघून ना इथं खास पक्ष्याची पिल्लं बघण्यासाठी आलेला आहात. त्यात पिल्लं बाहेर आली आहेत की नाही हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण तुमची थोडीशी मी प्रतीक्षा वाढवत आहे, कारण मी त्याआधी ना कोबीचा सूप बनवणार आहे. खास खूप छान हेल्दी सूप आहे, तो तुम्ही तुमच्या घरात मुलांना देखील करून देऊ शकता. तर त्यासाठी आहे ना कोबी थोडासा बारीक खिसून घ्यायचा. तुम्ही कापून घेतला तरी चालेल, पण खिसून घेतला तर उत्तमच आहे. आणि 4 लसणाच्या पाकळ्या आहेत ना थोड्या ठेचून घ्यायच्या, आणि कांदा पण बारीक थोडासा चिरून घ्यायचा. एक कांदा घेतला तरीही चालेल. तर सुरुवातीला काय करायचं, 1-1.5 चमचा तेल उकळायला ठेवायचं, म्हणजे गरम व्हायला ठेवायचं. त्यात थोडी आधी लसूण घालायची, आपण जी ठेचून घेतलेली ती थोडीशी लाल झाली की त्यात कांदा घालायचा. कांदा आणि लसूण हे छान सुगंध येईस्तोपर्यंत परतून घ्यायचं. त्याचा छान सुगंध यायला लागला की मग त्याच्यामध्ये थोडंसं आपण जो खिसून घेतलेला होता ना कोबी, तो घालायचा. पण त्याआधी ना थोडासा तो कांदा देखील शिजून द्यायचा. बघा किती छान परततोय. आता त्याला उकळी देखील येते. आता तो बारीक झालेला आहे. आता हा बघा, आपण जो बारीक चिरलेला कोबी होता ना, तो कोबी त्या फोडणीमध्ये घालून घ्यायचा. तो देखील छान परतवून घ्यायचा बघा. आणि त्यात ना चवीनुसार तुमच्या जी चव तुम्ही जेवढी मीठ वापरता ना तेवढं तुम्ही मीठ घालून घ्यायचं, आणि ते देखील छान परतवून घ्यायचं. त्याला देखील मीठ सगळीकडून लागलं पाहिजे, आणि छानपैकी मिक्स करून ठेवायचं. आणि थोड्या वेळात ना 5-10 मिनटं तो कोबी शिजणार यासाठी तो झाकून ठेवायचा. आता त्यानंतर तो कोबी छान शिजलेला आहे बघा. आता त्यात तुम्हाला जेवढा हवे आहे जेवढा तुम्हाला सूप बनवायचा आहे तेवढं त्यात पाणी घालायचं. आणि त्यात ना मी मंचुरियनला आपण जे ग्रेव्ही करण्यासाठी पाकीट वापरतो ना, ते मी त्यात थोडासा 1 चमचा टाकलेलं होतं, कारण जरा चव वाढण्यासाठी. आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले होते सूपला घट्टपणा यायला. तर त्यात पाणी घालून ते पण त्यात घालून घेतलेलं होतं, आणि ते देखील छान मिक्स केलं होतं. आणि त्यात ना काळी मिरी पावडर असते ना, ती थोडीशी घालायची बरं का. फार तिखट असते ती, तुम्हाला माहीतच असेल. अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची, आणि ते देखील छान मिक्स करून घ्यायचं. छान हलवून ना छान त्याला 1-2 उकळी काढायची. तर तयार आहे आपला कोबीचा झटपट होणारा हेल्दी सूप. तर नक्की ट्राय करून बघा. तर आता तुमची प्रतीक्षा मी फारच वाढवली, मला माहीत आहे. तर चला, तर आपण जाऊया पिल्लं बघण्यासाठी. पण त्याआधी बघा, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की माझी कॅक्टसच म्हणते, ड्रॅगन फ्रूटची रोपं आता वाढायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याला फांद्या देखील छान फुटल्या आहेत, आणि पानफुटीची देखील वाढ छान माझी झालेली आहे. आमच्या नारळाला नारळ देखील लागली आहे. जर तुम्हाला माहीत असेल ना कोणाला, चिक्कूचे झाडाला चिक्कू कसे वाढवायचे, आमच्या झाडाला चिक्कू येतात पण काय 1-2च येतात. चला, तर मग आता वेळ न वाया घालवता आपण जाऊया त्यात पिल्लं बाहेर आलीत का बघायला. तर सगळ्यांची प्रतीक्षाच पूर्ण झालेली आहे. तर सर्वांना अभिनंदन. तुमच्या आशीर्वादामुळे अंड्यातून खूप छान पिल्लं बाहेर आलेली आहे. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद त्या पिल्लांना द्या. ती पिल्लं लवकर मोठी व्हावी अशी सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्या. आणि हे बघा, मी व्हिडिओ काढायला आले तर ती आईचा जीव बघा किती कासावीस होतोय, मी पिल्लांना काय करते म्हणून. तर या माझ्या व्हिडिओच्या फ्लॅशमुळे त्यांना थोडा त्रास झाला, माफ करा मला तुम्ही सर्वांनी. पण तुम्हाला मला ही पिल्लं दाखवायची होती, त्यामुळे मला इथं व्हिडिओ काढायला यायला लागलं.